चला लवकर. हे झाड कुठले माहिती का? लक्ष द्या. जंगलामध्ये तुम्ही जेव्हा फिरायला जाता तर प्लांट आयडेंटिफिकेशन, झाडं ओळखणं हा खूप महत्वाचा हा भाग आहे. सांग, माहितीये कुणाला हे झाड? हात वरती केलं मला वाटलं. त्याला म्हणतात दातपडी. दातपडी अशी कथा सांगली जाते. मी तरी प्रयोग करून पाहिलेला नाहीये. ही फुलं खाल्ल्यानंतर दात पडतात. आणि काही खेडेगावातल्या लोकांना सुद्धा मी विचारलं, मी प्रॅक्टिकली पाहिलेलं नाही बरं का, मी सांगतो. तर हे फुलं खाल्ल्यानंतर दात पडतात. आयुर्वेदामध्ये कोणा जर दात पाडायचे असतील तर त्याला ही फुलं खायला सगळीच पाडा नाही तर. त्याच्या मागची एक कथा आहे. लक्ष द्या जरा. माझा इंटरेस्ट कमी करू नका परत एक्सप्लेनेशन करण्याचं. महाबळेश्वरच्या ठिकाणी, महाबळेश्वरच्या जंगलामध्ये अशा प्रकारची वनस्पती भरपूर आहे. तर तिथं काही मित्र कॅम्पिंगसाठी गेले होते. कॅम्पिंगसाठी गेल्यानंतर जेवण बनवावं लागले. बनवत असताना त्यांच्या लक्षात आलं ते आमटी फिरवण्यासाठी जे काही लागतं ते नव्हतं त्यांच्याकडं. पटकन एक मित्र गेला, ह्या झाडाची फांदी त्यांनी तोडली आणि ते आमटी फिरवत असताना त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स केलं सगळं काही आणि ते वापरलं. तर त्या प्लांटमधलं ज्यूस त्या आमटीमध्ये गेलं. ते जेवले, त्यांना काही जास्त जाणवलं नाही, पण सकाळी उठल्यानंतर ते सगळ्यांचे दात पडलेले होते. अशी स्टोरी सांगली जाते. सगळे मी नव्हतो तिथे. ही कथा आहे. तर या झाडाचं नाव आहे दातपडी. ह्या निसर्गामध्ये असं कुठलाच नाही. आपल्या घरामध्ये कचरा असतो म्हणून टाकतो, पण या निसर्गामध्ये कचरा नावाची गोष्टच नाहीये. बऱ्याचदा आपण काँग्रेस गवत उपद्व्यापी म्हणून समजतो, पण काँग्रेस गवत मध्ये सुद्धा इन्सेक्ट रिपेलंट म्हणजे जे काही क्रॉप्स आहेत त्याच्यावरती किडे येतात. काँग्रेस गवताला कधी इन्फेक्शन झालेलं पाहिलंय का? आता मध्ये एका शेतकऱ्यांनी संशोधन करून ते काँग्रेस गवताचा पूर्ण ज्यूस केला आणि त्यांनी त्या क्रॉप प्लांटवरती स्प्रे केलं, तर कुठल्याही प्रकारचं त्याला इन्फेक्शन झालं नाही. तरी काँग्रेस गवत सुद्धा उपयोगी आहे. ते कडू जरी असलं, बऱ्याचदा दूध दुभते लोक, दूध देणारे लोक बोलतात म्हशीने आज काँग्रेस गवत जास्त खाल्लं वाटतं, दूध कडू लागतं. खरंच आहे, दुधाला सुद्धा कडवटपणा त्याच्यामुळे येऊ शकतो जर त्या जनावरांनी काँग्रेस गवत जास्त खाल्लं असेल तर. पण या काँग्रेस गवताचा सुद्धा हे निसर्ग चक्रामध्ये काही ना काही सहभाग आहेच. ठीक आहे, त्याचं नाव काय? दातपडी.